महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानबरोबर केली हे अत्यंत निषेधार्थ आहे, कारण अशोभनीय आहे। खऱ्या अर्थाने काँग्रेस ज्या हिंदुत्वाच्या विरोधात कशी आहे आणि हिंदुत्वाच्या विरोधात देश कशा दृष्टिकोनातून येते हे ताजं उदाहरण आहे। तर टिपू सुलतान एक कुठे राहिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना, जो अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे, अखंड हिंदुत्वाचे दैवत आहे, हिंदू जनांचे दैवत आहे, त्यांना त्यांची तुलना एखाद्या राजासमोर करावी आणि अखंड महाराष्ट्राची दिशाभूल करण्याची यावी अशा पद्धतीने हे निषेधार्थ वक्तव्य आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे डोंबिवली पश्चिमतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो आणि अखंड महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अखंड दैवत राहिलेलं आणि राहणार आहे। या दृष्टिकोनातून आम्ही सदैव हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही आराध्य दैवत म्हणून मानतो। महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे आपल्या छत्रपती शिवराजांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केली आहे ती बिलकुलही भारताची अस्मिता टिकवून घेणार नाही, पटवून घेणार नाही। हे सगळं त्यांचं जे काही चाललेलं आहे ते महाराष्ट्राची अस्मिता कशी खाली आणता येईल आणि कसं टिपू सुलतानाला वरती आणता येईल याच्याकडे आहे, तर हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही। महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचं आराध्य दैवत असेल आणि राहील याची सर्वांनी खात्री करून घ्यावी। या खात्री करण्यासाठी तुम्हाला टिपू सुलतान यांचं वाही द्यायची काहीच गरज नाही आहे। इथे तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलंच पाहिजे, सुरुवात करताना आणि अंत करतानाही। तर मी आज सर्वांना विनंती करेन की सर्वांनी त्यांनी सपकाळांनी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यावा की जेणेकरून आमच्या महाराष्ट्राचं जे काही नुकसान होतं आहे ऐतिहासिकदृष्ट्या ते आम्ही यापुढे खपवून घेणार नाही।